आजची गोष्ट आहे एका अशा विद्यार्थ्याची ज्याने आपल्या ज्ञानानं आणि धाडसानं एका पाद्रीला अक्षरशः निःशब्द करून टाकलं. आणि गंमत म्हणजे हाच विद्यार्थी पुढे जाऊन भारताचा राष्ट्रपती बनला. हो, आज आपण ओळख करून घेणार आहोत त्याच महान व्यक्तिमत्वाची, म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची, ज्यांनी भारतीय संस्कृतीचा झेंडा संपूर्ण जगात फडकवला. तर ही गोष्ट सुरू होते एका कॉलेजच्या वर्गातून, जिथे एक अगदी अनपेक्षित असं आव्हान उभं राहिलं. चला तर मग बघूया नेमकं घडलं तरी काय. कल्पना करून बघा, एक कॉलेजचा वर्ग भरला आहे आणि तिथे शिकवणारे शिक्षक जे स्वतः एक पाद्री आहेत, ते विद्यार्थ्यांसमोरच त्यांच्या हिंदू धर्माची निंदानालस्ती करत आहेत. आता हे सगळं त्या वर्गात बसलेल्या एका तरुण विद्यार्थ्याला मात्र अजिबात सहन होत नव्हतं. वर्गात एक तणावपूर्ण शांतता पसरली होती आणि त्याच शांततेत एका आवाजानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्या विद्यार्थ्याने जे धाडस दाखवलं ते खरंच कमालीचं होतं. तो शांतपणे आपल्या जागेवर उभा राहिला आणि त्याने अगदी नम्रपणे पण तितक्याच ठाम आवाजात पाद्रेंना विचारलं, सर, मला एक सांगा, ख्रिश्चन धर्म काय इतर धर्मांची निंदा करायला शिकवतो? या एकाच प्रश्नानं वर्गातलं सगळं वातावरणच बदलून गेलं. आता हा अनपेक्षित आणि थेट प्रश्न ऐकून त्या पाद्रींना चांगलाच राग आला. त्यांचा अहंकार दुखावला गेला होता. त्यांनी त्या विद्यार्थ्यालाच उलट प्रश्न केला, बरं मग तुमचा हिंदू धर्म काय दुसऱ्यांची स्तुती करतो का? आता सगळ्यांचं लक्ष त्या विद्यार्थ्याकडे होतं. तो काय उत्तर देणार? आणि त्याने जे उत्तर दिलं ना, त्यात केवळ एका प्रश्नाचं उत्तर नव्हतं, तर आपल्या भारतीय संस्कृतीचं आणि तत्वज्ञानाचं पूर्ण सार होतं. पाद्रींच्या त्या रागावलेल्या प्रश्नाला त्या विद्यार्थ्याने अगदी शांतपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, हो सर, आमचा धर्म नक्कीच सर्व धर्मांचा आदर करतो, कारण आमच्या भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की कोणत्याही देवतेची केलेली उपासना ही सरतेशेवटी माझीच उपासना ठरते. आणि मग तो पुढे म्हणाला, आता तुम्हीच विचार करा, जिथे आमचे देव स्वतःच सर्व मार्गांना आपलंसं करतात, तिथे आमचा धर्म दुसऱ्या धर्मांची निंदा कसा काय करू शकतो? त्याच्या या तर्कशुद्ध उत्तरापुढे ते पाद्री पूर्णपणे गप्प झाले. त्यांच्याकडे बोलायला एक शब्दही शिल्लक राहिला नाही. तर मग कोण होता हा विद्यार्थी ज्याच्या नसानसांमध्ये भारतीय संस्कृती भिनली होती? चला ओळख करून घेऊया. आपल्या ज्ञानानं आणि संस्कृतीच्या सखोल जाणीवेतून सगळ्यांना चकित करणारा हा तरुण विद्यार्थी दुसरा तिसरा कोणीही नव्हता, तर ते होते भारताचे भावी तत्वज्ञ आणि महान विद्वान डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यांचा पुढचा प्रवास तर खरंच थक्क करणारा होता. तत्वज्ञानाचे एक महान विद्वान म्हणून त्यांनी सुरुवात केली. पुढे ते स्वतंत्र भारताचे रशियासारख्या देशातले पहिले राजदूत बनले आणि अखेरीस त्यांनी भारताचं सर्वोच्च पद म्हणजेच राष्ट्रपतीपद भूषवलं. आपल्या संपूर्ण आयुष्यात डॉक्टर राधाकृष्णन यांनी फक्त पदं नाही मिळवली, तर ज्ञानाची एक वेगळीच उंची गाठली आणि आपल्या भारताच्या दिव्य संस्कृतीचा प्रकाश तो त्यांनी 7 समुद्रापार संपूर्ण जगात पोचवला. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या आयुष्यातला हा प्रेरणादायी प्रसंग आम्ही सचित्र बालकथाय या गायत्री परिवाराने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून घेतला आहे. खरंच अशा कथा आपल्याला आपल्या महान संस्कृतीचा अभिमान बाळगायला शिकवतात.